संकल्प काय मेसेज दिलाय प्रशांत किशोर यांनी या बांकीपूरच्या बिहार मधल्या विजयातून? मेसेज खूप स्पष्ट आहे. तुम्ही लोकांना गृहीत धरू नका. तुम्ही लोकांच्या मताचा अपमान करू नका. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ते सेवा करण्यासाठी. एकदा निवडून दिलं, दोनदा निवडून दिलं, 30 वर्ष तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही सेवा लोकांची केली नाही. आणि जर का लोकांना राग आला तर लोक सत्ता उलटावून लावतील, तुमचा पराभव करतील. हा एक खूप इम्पॉर्टंट मेसेज दिलाय. आणि हा मेसेज देण्याच्या मागचं म्हणजे काय सर्वात इम्पॉर्टंट आहे, तर हा मतदारसंघ जो आहे तो येतो तिथले जे लोकसभेचे खासदार आहेत रविशंकर प्रसाद, माजी मंत्री, कॅबिनेट मंत्री, यांचा तो लोकसभा मतदारसंघ आहे. आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं. त्यांना विचारण्यात आलं की प्रशांत किशोर लढण्याची शक्यता आहे. तर त्यांचं स्टेटमेंट असं होतं, कोई कुत्ता बिल्ली भी खड़ा कर देंगे तो भाजपा यहाँ से जीतेगा, भाजपा को कोई नहीं हरा सकता. ही अहंकाराची जी भाषा आहे, या अहंकाराचा पराभव इकडे झालाय. आणि इथूनच खरं म्हणजे ही निवडणूक पूर्ण पलटली असं मला वाटतं. आणि कारण संपूर्ण कॅम्पेनचा नॅरेटिव्हच हा होता. यस, संकल्प प्रशांत किशोर यांची पत्नी जी उच्च शिक्षित आहे, जान्हवी दास, ही जेव्हा सकाळी तिकडे जिथे काउंटिंग चाललं होतं तिकडनं फिरत होती, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावरच उत्साह दिसत होता की ही निवडणूक त्या जिंकतायत. म्हणजे इतका कॉन्फिडन्स बूथ मॅनेजमेंट वरती, वोटर लिस्ट वरती हा जनस्वराज्य पार्टीचा होता. आपण एकदा जान्हवी दास या नेमकं काय म्हणाल्यात ते बघूया. जिस तरीके से आपको बिहार ने प्यार दिया बांकीपुर जनता ने, मैं पूरा बांकीपुर, आई थैंक द पीपल ऑफ बांकीपुर फ्रॉम द कोर ऑफ माय हार्ट. जय बिहार, जय बिहार. प्रशांत किशोर जी इतने दिन से स्ट्रगल कर रहे थे, आपको कभी लगा था कि कर पाएंगे कि नहीं कर पाएंगे? ऑफ कोर्स लगा था. इतनी मेहनत की है तो जीतना, और बांकीपुर का जनता तो जीता ही. जिस तरीके से आपको बिहार ने प्यार दिया बांकीपुर जनता ने, मैं पूरा बांकीपुर, आई थैंक द पीपल ऑफ बांकीपुर फ्रॉम द कोर ऑफ माय हार्ट. जय बिहार, जय बिहार. प्रशांत किशोर जी इतने दिन से स्ट्रगल कर रहे थे, आपको कभी लगा था कि कर पाएंगे कि नहीं कर पाएंगे? ऑफ कोर्स लगा था. इतनी मेहनत की है तो जीतना, और बांकीपुर का जनता तो जीता ही. जिस तरीके से आपको बिहार ने प्रशांत किशोर यांनी ही निवडणूक खूप जाणीवपूर्वक, ही पोटनिवडणूक असली तरी ज्या पद्धतीनं लढली त्याविषयी सुद्धा वेगवेगळी थेअरीज पुढे येत आहेत. संकल्प श्रीवास्तव यांनी डे 1 त्याचा बराच अभ्यास केला. त्यांचं निरीक्षण त्यांनी ठिकठिकाणी सोशल मीडियावरती नोंदवलं सुद्धा आहे. आपल्यासोबत पुन्हा संकल्प श्रीवास्तव आहे. संकल्प, 2-3 गोष्टी खूप क्लिअर आहे. एक तर जंतर मंतरवरचं जेनजींचं आंदोलन, देशभर जेनजींचं आंदोलन झालं. ते नीट परीक्षा, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा, तसंच सीबीएसई ओएसएम घोटाळा म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संदर्भात झालं. आणि बिहारमध्ये आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, मग ते युपीएससी असू दे किंवा बिहारचं पब्लिक सर्व्हिस कमिशन असू दे, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा असू दे, बिहार मधला जो तरुण आहे तो एकतर पॉलिटिकल आहे, त्याचा रोजमर्राच्या बोलण्यात सुद्धा राजकीय भाषा असते. आणि तो तरुण, 7% तरुण आपल्याकडे वळलाच पाहिजे. किंबहुना मला एका गोष्टीचं कौतुक पाहिजे, जरी मी कितीही प्रशांत किशोरांवरती आजवर क्रिटिकल राहिलो तरी एका गोष्टीचं मला खरंच कौतुक वाटतं. आणि त्यातनं मग ते राज ठाकरे का असू देत, उद्धव ठाकरे का असू देत, आदित्य ठाकरे का असू देत, किंवा अमित ठाकरे का असू देत, किंवा अन्य कोणीही, फार शिकणं गरजेचं आहे. ते म्हणजे मागची जी विधानसभा निवडणूक झाली, पोटनिवडणुकीच्या आधी, स्वतः प्रशांत किशोरांनी ती निवडणूक लढली नव्हती. त्यांच्या पक्षानं बहुतेक जागा लढवल्या होत्या आणि सपाटून मार खाल्ला. पण प्रचार करत असताना बिहारी फर्स्ट, बिहार फर्स्ट, बिहारमध्ये रोजगार, बिहारमध्ये उद्योगधंदे, बिहारमध्ये केंद्र सरकारचा निधी, हे विषय घेऊन त्यांनी लोकांमध्ये एक न्यूनगंडाची भावना जी बिहारी माणसामध्ये असते ती काढण्याचा प्रयत्न केला होता. भलेही त्या निवडणुकीमध्ये जी सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची होती त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही, पण या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारच बघितला नाही भाजपचा कोण आहे. डे 1 ते तिथले खासदार जे आहे बांकीपूरचे रविशंकर प्रसाद आणि मुख्यमंत्री
सम्राट सम्राट चौधरी यांना ते टार्गेट करत गेले आणि बिहारचे प्रश्न मांडत गेले. नेमकी त्यांची इलेक्शन स्ट्रॅटेजी कशी होती? म्हणजे आय नो प्रशांत किशोर फॉर बूथ मॅनेजमेंट, आय नो प्रशांत किशोर वोटिंग लिस्टवरती मॅन टू मॅन मार्किंग, आय नो प्रशांत किशोर ओव्हरऑल स्ट्रॅटेजिस्ट, आय नो प्रशांत किशोर फॉर वॉर रूम, आणि त्यानुसार लोक हायर करून एक कॉर्पोरेट कंपनी कशी निवडणूक लढते, कसं प्रिसिजन असं सगळं लॉबिंग करते, त्यासाठी मी प्रशांत किशोरांना ओळखतो. पण ही निवडणूक जी लढवली, बिहारची जनता वेगळी, बिहारच्या जनतेचा डीएनए वेगळा, तो पॉलिटिकल आहे पूर्णपणे. आणि एकदा का त्याच्या डोक्यात फिट झालेलं नॅरेटिव्ह बदलवायचं असेल तर ते बदलवण्यासाठी पराकोटीची मेहनत घेण्याची तयारी, हे सगळं काही प्रशांत किशोरांनी ठाकरे बंधूंना म्हणूया आज महाराष्ट्राचा विषय घेऊन दाखवलेला आहे. तू तर जवळून बघितलाय, काय नेमकी जादू केली? म्हणजे पूर्ण निवडणूक जर का विश्लेषण करायचं तर सर्वात पहिले ही जी सीट आहे ती अर्बन सीट आहे. भाजप आज घडीला भारतात अर्बन सीट खूप असे क्वचितच अर्बन सीट आहेत जिथे भाजप हरते. त्यांनी ती सीट निवडली ती सीट अशी निवडली की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथून माजी आमदार राहिलेले, आणि एक टर्म 2 टर्म नाही तर त्यांनी 3 टर्म 4 टर्म भोगले. त्यांचे वडील तिकडे आमदार होते, 2006 पासून ते नेतृत्व करत होते. पण प्रशांतला एक माहिती होतं की सध्या राज्यातलं जे बिहारमधलं जे ऑपोजिशन आहे ते वीक झालंय, आणि त्यांनी जर का योग्य मुद्दे सुशिक्षित वर्गासमोर ते घेऊन गेले तर कदाचित त्याचा त्यांना फायदा होईल. म्हणून तुम्ही जर का बघितलं त्यांच्या मागच्या इलेक्शनमध्ये जनसुराज्य तुम्ही एकदम योग्य पद्धतीने तुम्ही सांगितलं सर की कुठे कुठे कशा प्रकारे त्यांनी नॅरेटिव्ह सेट केला. पण सर्वात इम्पॉर्टंट काय, त्यांनी नॅरेटिव्ह काय सेट केला की मी बिहारमधलं पलायन थांबवणार. म्हणजे काय की मायग्रेशन मी थांबवणार. मला पाहिजे की रोजगार माझ्याकडेच बसला पाहिजे माझ्या लोकांचा, त्यांनी बाहेर का जायचं, हे लोक आपल्याला किंमत देत नाही. आणि नेमकं हीच जी गोष्ट त्यांनी पूर्ण त्यांच्या यात्रेत सांगितली, तेच रविशंकर प्रसाद यांनी सांगून दाखवली, कुत्ता बिल्ली भी जीत के आ जाएगा. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट काय, आणि संकल्प इथं थोडं थांबवतो, तो बोलताना कसा बोलतो प्रशांत किशोर की 15-20 हजार के नौकरी के लिए बिहारी बच्चा बाहर क्यों जाए, वो 15,000 का भी नौकरी बिहार में हम ना दे पाए तो फिर हमने क्या किया. एक्झॅक्टली. ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो युवकांवर खूप जोरदार पडतो. आणि जे आपण सांगितलं जेनझींनी जे आंदोलन केलं किंवा जंतर मंतरचे आंदोलन, मला वाटतं ते सर्वात इम्पॉर्टंट होतं. मागच्या वर्षी जेव्हा बिहारची निवडणूक झाले त्याच्या आधी प्रशांत किशोर यांनी 2-3 आंदोलनं केले होते. त्यांच्यावर 8 केसेस जे पडलेत त्यातले काही केसेस या आंदोलनातले पण आहेत. त्यांनी जाऊन पटनामध्ये आंदोलन केलं आणि सतत त्यांनी एक गोष्ट सांगितली, ते सम्राट चौधरीला क्रिमिनल म्हणूनच नाही, पण सम्राट चौधरी हा अशिक्षित मुख्यमंत्री आहेत, 7वी फेल मुख्यमंत्री आहेत, हे परत टॅग केले. यांनी काय झालं, संपूर्ण बिहारमध्ये म्हणा किंवा बांकीपूरमध्ये सुशिक्षित वर्गाला सांगितलं की तुम्ही एवढे शिकलात पण तुमच्यावर राज करणारा जो आहे तो फक्त 7वी पास आहे. म्हणजे हे परत त्यांनी अधोरेखित करून दिलं. आणि एक गोष्ट नक्कीच सांगितली पाहिजे की नॅरेटिव्ह जो आहे प्रकारे चेंज करायचा, कशा प्रकारे शिफ्ट करायचा. भाजपचा गड म्हणणारी जी सीट आहे तिकडे जवळपास 18,000 निवडणूक जिंकणं, 18,000पेक्षा जास्त मतांनी पोटनिवडणूक जिंकणं, हे मला वाटतं खूप इम्पॉर्टंट गोष्ट. आणि देशातल्या उद्याच्या पेपरला हेडलाईन ही असणार आहे की भाजपच्या बाले किल्ल्यात राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघात प्रशांत किशोरांनी त्यांना पराभूत केलं. आणि 2000 आणि याही पलीकडे मला एक असंही वाटतंय की बांकीपूर मधला हा जो विजय आहे 18,000हून अधिक मतांनी प्रशांत किशोरचा, यामध्ये भाजपचा जो वोट बेस आहे तो 31 वर्षांचा किमान वोट बेस आहे. तिथं घरच्या घर भाजपची असतील किंवा त्या विचारधारेची असतील, त्यांच्यापासून मतदाराला तोडणे नॉट अ इझी गेम. एक्झॅक्टली. ते कसं काय झालं? एक तर सर एक समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की नेहमी आरजेडी वर्सेस बीजेपी अशी इलेक्शन होते तिकडे. आरजेडीला यांनी तिकडे नेहमी म्हणजे असं दाखवलंय की आरजेडी आले की जसं भीती घालतात, हे आले की हे करप्शन करतील, हे आले तर हे मारकाट होईल, गुन्हे वाढतील, असं एक नॅरेटिव्ह नेहमी बिहारमध्ये चालत असतो. मी पण जेव्हा बिहारमध्ये होतो तेव्हा हा नॅरेटिव्ह आम्ही ऐकलाय. या इलेक्शनमध्ये असं काही बॅगेजच नव्हतं प्रशांत किशोरांवर.